नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. घोडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते प्रभू गवळी यांनी जामखेड तहसील कार्यालयासमोर दिनांक 3 फेब्रुवारी 2025 पासून विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले. उपोषणाचे प्रमुख मागण्या: घोडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लवकरात लवकर शिक्षकाची नेमणूक करण्यात यावी. घोडेगाव येथे घोडेकर वस्ती व दलित वस्ती आहे, त्याच्यावर तात्काळ मागासवर्गीय निधी खर्च करावा. घोडेगावमधील जलजीवनाचे काम पूर्ण आहे, ते पूर्ण करून गावात पाणी सोडावे असे सर्व घोडेगावमधील सरपंच व ग्रामसेवक यांनी वेळोवेळी पदाचा गैरवापर करून नियमबाह्य केलेल्या कामाची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे. कारण सदरील ग्रामसेवक व सरपंच ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत खर्चाचा मागणी केली असता तो हिशोब देत नाहीये, त्यामुळे त्यांची गोपनीय चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच वार्ड क्रमांक 1 मधील बैलपोळ्याच्या ठिकाणी घोडेगावचे सरपंच शरद भास्कर भोंडवे यांनी PWच्या हद्दीत अतिक्रमण केल्याने भविष्यात सणावाराला या ठिकाणी अडचण होईल, त्यामुळे अतिक्रमण तात्काळ हटवून सरपंचावर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच पिंपळगाव आळवा तलावात शरद भास्कर भोंडवे यांची बोगस विनापरवाना पाण्याची 10 HP मोटर 24 तास चालू आहे, ते तात्काळ बंद करून त्याच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई करण्यात यावी. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, असे प्रभू गवळी यांनी सांगितले. मी प्रभू नवनाथ गवळी, प्रहार जनशक्ती पक्षाचा शाखा अध्यक्ष घोडेगाव. मी बच्चूभाऊ फुले यांच्या विचाराच्या अधीन राहून काम करतो. माझी पत्नी रेणुका प्रभू गवळी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे. मी दिनांक 21 फेब्रुवारी रोजी निवेदन दिलं. या निवेदनाच्या अनुषंगाने काल दिनांक 3/3/2025 पासून तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेलो आहे. पडेकर दलित वस्ती वगळता मागासवर्गीयांचा निधीच खर्च केला आहे का नाही असा मला संभ्रम आहे. तसेच घोडेगावमध्ये पाण्याचा प्रश्न फार गंभीर आहे. घोडेगावमध्ये एक जलजीवनची पाईपलाईन आणि दुसरी वॉटर सप्लायची जुनी एक पाईपलाईन, पण गावाला 9 दिवसातून एकदा पाणी मिळत आहे. वयोवृद्ध माणसांना पाणी आणण्यासाठी खूप अवस्था बिकट आहे. तरी देखील सरपंचाची तळ्यावरती मोटर जी बोगस आणली गेली चालू आहे, ते 10 मिनिटं पण ठेवत नाही, पण गावासाठी पाणी पाजू शकत नाही. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी रिजवान बागवान, घोडेगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.